कोल्हापूर विमानतळ परिसरातील घनकचरा व्यवस्थापन आणि अनधिकृत बांधकामांचा प्रश्न गंभीर बनत असून विमानतळाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नियमांचं काटेकोर पालन होणं आवश्यक असल्याचं मत जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी व्यक्त केलं। विमानतळ परिघातील बांधकाम नियमितीकरण आणि कचरा विल्हेवाट या संदर्भात आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात विमानतळ परिघातील बांधकाम नियमितीकरण आणि घनकचरा व्यवस्थापनाबाबत एकदिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी कचरा व्यवस्थापन ही केवळ प्रशासनाची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचं सांगितलं। विमानतळ परिसरात सुरू असलेली विविध बांधकामं आणि घनकचऱ्याची अयोग्य विल्हेवाट विमानतळाच्या सुरक्षिततेस अडथळा ठरू शकते, असं त्यांनी स्पष्ट केलं। विमानतळ परिसरात होणाऱ्या बांधकामांसाठी भारतीय विमानतळ प्राधिकरण, महापालिका आणि संबंधित ग्रामपंचायतीचं ना हरकत प्रमाणपत्र घेणं आवश्यक असल्याचंही त्यांनी नमूद केलं। यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जास्मिन यांनी विमानतळ परिसरातील अनधिकृत बांधकामं संबंधित ग्रामपंचायतींनी ओळखून त्यावर कारवाई करण्याची गरज व्यक्त केली। कार्यशाळेत विमानतळ संचालक अनिल शिंदे यांनी विमानतळ परिसरातील विविध नियमावलींबाबत सविस्तर माहिती दिली। या कार्यक्रमाला विविध विभागांचे अधिकारी, ग्रामपंचायत प्रतिनिधी, क्रीडाईचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।